Hello student, now this is my lecture number 3rd, 23 September 2020, and the chapter Units and Measurements. Chapter is Units and Measurements. Now in previous 2 lectures we have to studied what is meant by physical quantity. The physical quantities are mainly divided into 2 groups: fundamental quantity and derived quantity. A fundamental quantity which is totally independent for their measurement. As concerned to physics point of view, only 7 plus 2 are the fundamental quantities. Other than these 7 plus 2, all are the derived quantities. A derived quantity which is totally depend upon one or more than one fundamental quantity is called as the derived quantity. Now then after we have to study the different systems of units: CGS system, FES system and MKS system. A new system which is known as the SI system of international units, which system is universally accepted, which system is universally accepted, आणि इथून पुढे आपण फक्त SI system यूज करणार आहोत, SI system यूज करणार आहोत. आता कालच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की फिजिक्समध्ये 7+2 या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. नाउ देन फर्स्ट इज द serial number of fundamental quantity. Now fundamental quantity, SI base आणि सिम्बॉल. बघा हे लक्षात घ्या. तर फिजिक्समध्ये एकूण किती क्वांटिटी आहेत? 7+2. आणि त्याचे सिम्बॉल्स काय आहेत, त्याचा SI बेस काय आहे हे व्यवस्थित समजून घ्या. Now first, second, third, fourth, fifth, sixth आणि 7. मी कालच आपल्याला म्हटलं होतं की सिरियल नंबरनं अगोदर लिहून घ्या, म्हणजे एखादी क्वांटिटी विसरत नाही. या 7 क्वांटिटी. आपण थोडं सावकाश जाऊयात. Now first 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Now first is the mass. Second one is the length. Third one is the time. Fourth one is the temperature. Fifth one is the electric current. Luminous intensity, and amount of substance. तर विद्यार्थी मित्रांनो, या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत: मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तर याचा SI बेस काय बघा. तर SI बेस आहे मासचा किलोग्रॅम.
SI बेस काय किलोग्रॅम, लेंथचा काय मीटर, टाइमचा काय सेकंद, टेम्परेचर काय केल्विन, इलेक्ट्रिक करंट एम्पियर, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल. हे थोडं कंटाळवाणं जरी वाटलं तर त्याला पर्याय नाही आहे. जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तशा तशा ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. बघा परत एकदा. नाव इन फिजिक्स ओनली 7+2 आर द फंडामेंटल क्वांटिटीज. A physical quantity which is totally independent for their measurement is called as fundamental quantity, and a physical quantity which is totally depend upon one or more than one fundamental quantity is called as the derived quantity. तर फिजिक्समध्ये प्रत्येक फिजिकल क्वांटिटी सिम्बॉलिकली आपल्याला रिप्रेझेंट करता येते. द युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ सिम्बॉल. आणि फिजिक्समध्ये सिम्बॉलला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. द सिम्बॉल्स हॅव युअर युजल मिनिंग अनलेस अदरवाईज दे आर स्टेटेड. ते कसं जरा मी टप्प्याटप्प्यानं आपल्याला सांगेन, व्यवस्थित समजून घ्या. नाव मासचा SI बेस काय किलोग्रॅम आणि त्याचा सिम्बॉल आहे kg. फक्त kg जरी लिहिलं कुठं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा हे काय मास आहे. हे काय मास आहे, म्हणजे त्या सिम्बॉलमध्ये एवढी ताकद आहे. किलोग्रॅम इट इज अ मास. नाव लेंथ मीटर, त्याचा सिम्बॉल आहे m, स्मॉल m. टाइम सेकंद, त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल s. टेम्परेचर केल्विन, त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल K. इलेक्ट्रिक करंट, त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल A. टेम्परेचरचा कॅपिटल K, इलेक्ट्रिक करंटचा कॅपिटल A. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला CD. तसंच लिहायचं. लहान मोठं जे आहे ते सिम्बॉलमध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे, कारण हे सगळे सिम्बॉल युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. नाही असं म्हणायचं नाही हे C मोठं आणि D असं का, मी असं लिहीन काय होतं आहे तर नाही चालणार. ओके, हे CD म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी होणार नाही, पण हे असं CD लिहिलं की ते काय होईल कॅन्डेला होईल. आणि कॅन्डेला इज द युनिट टू मेजर द ल्युमिनस इंटेन्सिटी. हे सगळ्याचे अर्थ आपण टप्प्याटप्प्यानं पुढे घेणार आहोत. आत्ता आपण बेसिक नॉलेजवरती आहोत, तर जास्त ट्रेस न करता सावकाशपणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. नाव अमाऊंट ऑफ सबस्टन्स, याचं SI बेस आहे मोल आणि त्याचा सिम्बॉल आहे MOL. तर आम्ही काल शिकवताना आपल्याला सांगितलं. नाव इन ॲडिशन ऑफ दीज 7, 2 आर द सप्लिमेंटरी. रिमेंबर दॅट सप्लिमेंटरी इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फंडामेंटल क्वांटिटी. कारण त्या सप्लिमेंटरी जरी असल्या तरी कुठल्याही त्या फंडामेंटल आहेत. मी मागे काल तुम्हाला एक उदाहरण दिलं बा. एक उत्तरपत्रिका आणि तुम्ही 2 सप्लिमेंट लावल्या म्हणजे टोटल किती झालं 1 + 2 = 3. असं होतं का विद्यार्थी मित्रांनो? मुख्य उत्तरपत्रिकेवर लिहिलेलं महत्त्वाचं आणि सप्लिमेंटवर लिहिलेलं कमी महत्त्वाचं असं होतं का? मूल्यमापन सगळीकडचं कसं होतं? सेम होतं. अगदी तोच कन्सेप्ट क्लिअर लक्षात ठेवा. फंडामेंटल क्वांटिटी एवढ्याच सप्लिमेंटरी क्वांटिटी पण कशा आहेत? त्या महत्त्वाच्या आहेत. कशा आहेत? महत्त्वाच्या आहेत. मग त्या सप्लिमेंटरी क्वांटिटी कुठल्या? 1 आणि 2. तर पहिली आहे प्लेन अँगल. तुम्ही लिहिताना इथं मध्ये लिहा सप्लिमेंटरी क्वांटिटी. आपण नंबर लिहिताना लिहिलाय बघा 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 लिहायचं नाही. 1 आणि 2. प्लेन अँगल, सॉलिड अँगल. तर प्लेन अँगलचा SI बेस आहे रॅडियन. काय आहे? रॅडियन. त्याचा सिम्बॉल आहे d θ. आणि सॉलिड अँगलचा हे आहे SI बेस स्टेरेडियन. काय? स्टेरेडियन. आणि ह्याचा सिम्बॉल आहे d ओमेगा किंवा d ओहम. असं d
ओहम, डी थीटा डी ओहम. हे रेडियन थीटा डिग्रीमध्ये सुद्धा मोजता येतं. तर हे सगळं आपण टप्प्याटप्प्यानं पुढे आता सावकाश बघत जाणार आहोत. आता फक्त तूर्त एवढं लक्षात ठेवा, या 7+2 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. त्याचे हे SI बेस आहेत, त्याचे हे SI बेस आहेत, त्याचे हे सिम्बॉल आहेत, त्याचे हे सिम्बॉल आहेत. सिम्बॉलमध्ये बदल करता येत नाही. परत परत समजून घ्या. जसे सिम्बॉल दिलेले आहेत अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला ते यूज करावे लागतील. कारण 11वी किंवा 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला एक सूचना दिली जाते, द सिम्बॉल्स हॅव युअर युज्युअल मिनिंग अनलेस अदरवाईज दे आर स्टेटेड. म्हणजे सिम्बॉलचा अर्थ सांगितलाच पाहिजे असं काही अपेक्षित नाही आहे. असं किलोग्रॅम म्हणलं की तुम्हाला कळायला पाहिजे हे मास आहे, सेकंद म्हणलं की हा टाईम आहे, के म्हणलं की हे टेम्परेचर आहे, ए म्हणलं की हे ॲम्पियर आहे. काय आहे? ॲम्पियर आहे. समजा आपण असं म्हटलं, a current flowing through the wire from point A to B, from point A to B in the form of conducting wire, and say it is 10 ampere. तर तुम्हाला म्हटलं from this diagram you may say that what is the meaning of this figure or this digit. You may say that this is the current 10 ampere flowing from A point to B point through a conducting वायर. म्हणजे मला इथे तुम्हाला सांगायचं काय, 10 ॲम्पियर याचा अर्थ ए काय दर्शवतो? करंट. काय दर्शवतो? करंट. लक्षात आलं का? समजा ए ऐवजी तुम्हाला इथं एम म्हटलं तर हे 10 मीटर झालं, तर हे काय दाखवेल बघा, सिम्बॉल बदलला की मिनिंग बदलेल. तर ए आणि बी मधलं अंतर किती होईल? 10 मीटर होईल. किती होईल? म्हणजे फक्त सिम्बॉल बदलला तर त्याचं सगळं काय होईल? चेंज होईल. म्हणजे फक्त सिम्बॉलवरनं त्या पूर्ण ह्याची माहिती आपल्याला मिळेल. समजलं का नाही? तर या पद्धतीनं. तर बघा, ह्या ज्या 7+2 आहेत याच्यापेक्षा ज्या वेगळ्या क्वांटिटी आहेत त्या सगळ्या कशा असतील? डिराइव्ड असतील. कशा असतील? डिराइव्ड असतील. तर उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, क्लासिफाय द फॉलोइंग क्वांटिटीज इनटू फंडामेंटल अँड डिराइव्ड. फंडामेंटल अँड डिराइव्ड. तर कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं, डिराइव्ड क्वांटिटी एकही लक्षात ठेवायची नाही. लक्षात काय ठेवायच्या? फक्त फंडामेंटल क्वांटिटी. आणि फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवल्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी बाजूला काढल्या की राहिलेल्या काय होतील? डिराइव्ड होत्या. एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. स्पीड. जे मोजल्या जातं त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. मोजलं की काय येतं? नंबर आणि युनिट. आणि जी क्वांटिटी मोजल्या जाते तिचा नंबर खूप जास्त असल्यामुळं त्या किती ठिकाणी विभागल्या गेल्या? 2 ठिकाणी. कुठल्या कुठल्या? फंडामेंटल आणि डिराइव्ड. मग आता ही स्पीड क्वांटिटी फंडामेंटल आहे का डिराइव्ड आहे? तर तुम्ही सगळे सांगू शकाल स्पीड इज अ डिराइव्ड क्वांटिटी. व्हाय? सिन्स स्पीड इज अदर दॅन दिस 7+2. अदर दॅन दिस 7+2. लक्षात आलं का? म्हणजे स्पीड सुद्धा तुम्हाला काय करता येते? मोजता येते. अजून एखादं उदाहरण घेऊया. तुम्ही फोर्स घेऊयात आपण. बल, फोर्स. फोर्स क्वांटिटी यामध्ये आहे का? नाही आहे. मग फोर्स कशी होईल? डिराइव्ड क्वांटिटी होईल. तर उद्याच्या परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला बघा, स्पीड, वेलॉसिटी, इलेक्ट्रिक करंट, ॲक्सलरेशन, फोर्स, मास, टेम्परेचर. आणि वरती प्रश्न विचारला, क्लासिफाय द फॉलोइंग क्वांटिटीज इनटू फंडामेंटल अँड डिराइव्ड. तर तुम्ही लिहायचं फंडामेंटल क्वांटिटी. काय उत्तर लिहिणार तुम्ही? फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. मी सावकाश लिहितोय. फंडामेंटल क्वांटिटी. मग स्पीड कशी आहे? डिराइव्ड आहे. वेलॉसिटी कशी आहे? डिराइव्ड आहे. इलेक्ट्रिक करंट कसा आहे? फंडामेंटल आहे. इलेक्ट्रिक करंट कसा आहे? फंडामेंटल आहे. ॲक्सलरेशन कसं आहे? डिराइव्ड आहे. फोर्स कसा आहे? डिराइव्ड आहे. मास कसा आहे? फंडामेंटल आहे. टेम्परेचर पण कसं आहे? फंडामेंटल आहे. बघा, प्रश्न कळाला, उत्तर कळालं. क्लासिफाय द क्वांटिटीज इनटू फंडामेंटल अँड डिराइव्ड. तर यामध्ये लक्षात काय ठेवायचं? फंडामेंटल. त्यातल्या फंडामेंटल बाजूला काढल्या की राहिलेल्या काय होतील? डिराइव्ड होतील. काय होतील? डिराइव्ड होतील. तर काल मी सांगितल्याप्रमाणे पिरियड झाल्यानंतर, सगळे पिरियड झाल्यानंतर तुम्ही थोडं
पॉइंटिंग करायला शिका की पहिल्या तासाला कोणते सर आले, काय शिकवलं, आपल्याला काय काय समजलं, त्यातलं काय समजलं नाही, आणि जे समजलं आहे ते तुम्हाला सेल्फ प्रिपेअर करावं लागेल. अनेक विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपवरती स्वतः प्रिपेअर केलेल्या नोट्स पाठवलेल्या आहेत आणि खूप चांगला त्यांचा अटेम्प्ट आहे. त्या विषयामध्ये तुम्हाला गोडी निर्माण होणं खूप आणि खूप गरजेचं आहे. आणि एकदा एखाद्या विषयामध्ये आपल्याला गोडी निर्माण झाली की तो विषय आपल्याला सोपा वाटायला लागतो. पण कुठली गोष्ट सोपी वाटण्यासाठी आपल्याला त्यामध्ये जीव ओतावा लागेल. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे, गुणवत्ता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून लहान सहान गोष्टी कुशलतेनं करणं. आणि फिजिक्स बाबा दुसरं काहीच नाही. फिजिक्स ये सिर्फ दिमाग की एक्झरसाइज आहे. आणि फिजिक्समधले सगळे कन्सेप्ट जर तुम्ही प्रॉपरपणे समजून घेत गेलात तर फिजिक्स या विषयावरती तुम्ही प्रेम निश्चित करायला लागाल, एवढा मला 100% विश्वास आहे. पण त्यामुळं आपण सावकाश सगळ्या गोष्टी समजून घेऊयात. तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढता आला तर काढा, किंवा यूट्यूबवरती माझे लेक्चर्स आहेत. यूट्यूबवरती आपण MM शेरखाने सर्च केलं, MM शेरखाने सर्च केलं तुम्ही, MM शेरखाने, तर सगळे लेक्चर्स तुम्हाला पाहिजे तेव्हा बघता येतील. MM शेरखाने. आणि यूट्यूबचा तो एक फायदा आहे, समजा आता हे 30 मिनिटाचं आजचं माझं लेक्चर आहे, तुम्हाला 15-20 मिनिटच बघता आलं, पुन्हा काहीतरी काम निघालं तर त्याच्या पुढे तुम्ही नंतर तासात 2 तासांसुद्धा बघू शकताय. किंवा सगळं लेक्चर बघून अजून आपल्याला एखाद्या वेळेस बघावं वाटलं, थोडे मला अजून काही कन्सेप्ट क्लिअर झालेले नाहीत, तर तुम्ही ते लेक्चर्स रिपीटेड बघू शकता. अगदी केव्हाही, रात्री बेरात्री दिवसा. इज इट राईट? देअर विल बी नो एनी टाईम लिमिट. शिकण्याला कुठल्याही वेळेचं बंधन असत नाही. तर ह्या गोष्टी जरा समजून घ्या. तर मला वाटतं आहे फंडामेंटल क्वांटिटी तुम्हाला सगळ्यांना समजल्या. 7+2 are the fundamental quantity and we must remember only the fundamental quantity, and a quantity which is other than this 7+2 all are the derived quantity. आता बघा, थोडं व्याख्या मी तुम्हाला सांगितली मगाशी, किंवा फंडामेंटल क्वांटिटी कशावरही अवलंबून असत नाही. आता हे लेंथ आहे, समजा लेंथ फंडामेंटल क्वांटिटी आहे. ह्या क्लासरूमची आपल्याला लांबी मोजायची आहे, तर ही लांबी मोजताना खाली फरशी असावी का? काही अपेक्षित नाही. वरती छत असावं का? काही अपेक्षित नाही. बाजूला दोन्हीकडे भिंती असाव्यात का? काही अपेक्षित नाही. ऊन आहे का? काही अपेक्षित नाही. सावली आहे का? काही अपेक्षित नाही आहे. लक्षात घ्या, म्हणजे लेंथ मोजण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही. ती लेंथ दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवरती अवलंबून नाही आहे. तिला म्हणायचं फंडामेंटल क्वांटिटी. कुठली क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी. पण आता ही स्पीड कशी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. आणि डिराइव्ड क्वांटिटी आपण काय शिकलो? ही डिराइव्ड क्वांटिटी एक किंवा एकापेक्षा अनेक फंडामेंटल क्वांटिटीवरती ती कशी आहे? अवलंबून आहे. आता बघा, स्पीड ही कशी आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. पण स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीड बरोबर डिस्टन्स बाय टाइम. स्पीड बरोबर काय? डिस्टन्स बाय टाइम. वी नो दॅट स्पीड इज द डिस्टन्स बाय टाइम. आपण व्हेकल चालवतो का नाही, गाडी वगैरे, तर त्या गाडीवरती स्पीडोमीटर असतं. तर त्या स्पीडोमीटरवरती असतं बघा किलोमीटर पर सेकंद, म्हणजे त्या मीटरवरती. बघू, खूप अभ्यासाला आपल्याला मिळतं, कारण जिथे तिथे फिजिक्स आहे. जिथे जाल तिथे फिजिक्स आहे. फिजिक्स तुमचा पिच्छा सोडणारच नाही. कारण फिजिक्स हे कशावर अवलंबून आहे? मेजरमेंटवरती. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला काय करावं लागणार नाही? मोजूनच घ्यावी लागणार आहे. आता हे पिरियड्स आहेत बघा. माझा पिरियड आहे, नंतर दुसऱ्या सरांचा आहे, नंतर तिसऱ्या सरांचा आहे. याला एक टाईम मर्यादा आहे. हे मोजलेलं आहे. असं आहे का वा माझा 25 मिनिटाचा पिरियड 50 मिनिटं, दुसऱ्याचा 40 मिनिटं, असं होतं का? नाही. एकसारखं ठेवलेलं आहे. ओके. तर या पद्धतीनं स्पीड बरोबर डिस्टन्स बाय टाईम. पण डिस्टन्स एक प्रकारची काय? लेंथ आहे. काय? लेंथ आहे. डिस्टन्स म्हणजे अंतर. अंतर एक प्रकारचं काय? लेंथ आहे. आणि टाईम बघा, म्हणजे स्पीड कशावर अवलंबून आहे? लेंथ आणि टाईमवरती. पण लेंथ आणि टाईम ही क्वांटिटी कशा आहेत? फंडामेंटल आहेत. पण डिराइव्ड कशी आहे? सॉरी, स्पीड कशी आहे? डिराइव्ड आहे. लक्षात आलं का? म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी डिपेंड्स अपॉन 2 फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ अँड टाईम. आता बघा, एरिया बघूयात. एरिया यामध्ये आहे का? नाही. आता हे तुम्हाला क्लिअर कट समजलं बघा. ह्या 7+2 लक्षात ठेवा. त्याच्यानंतरची सगळी डिराइव्ड. आणि डिराइव्ड क्वांटिटी कशावर अवलंबून असते? एक किंवा एकापेक्षा अनेक फंडामेंटल क्वांटिटीवरती. एक किंवा एकापेक्षा अनेक. मग एरियाचा फॉर्म्युला काय? लेंथ इंटू ब्रेथ.
लांबी गुणिले रुंदी. बघा, एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजेच काय होईल, लेंथ इंटू लेंथ. रुंदी पण एक प्रकारची काय, लांबी आहे. म्हणजे एरिया क्वांटिटी कशी आहे, डिराइव्ड आहे, पण ती कशावर अवलंबून आहे, फंडामेंटल क्वांटिटी. कशा, कुठल्या फंडामेंटलवरती, लेंथवरती. बघा, लक्षात आलं का. असे खूप उदाहरणं आपल्याला घेता येतील, कारण फिजिक्स इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही जितका इंटरेस्ट घ्याल तेवढं फिजिक्स तुम्हाला समजण्यास मदत होईल. आणि एकदा जर कंटाळा आला तुम्हाला, हे फिजिक्स हे आपले बस की बात नाही, मग फिजिक्ससारखा अवघड विषय दुसरा नाही. अजून उदाहरण घेऊयात आपण. एक्सेलरेशन. नाउ एक्सेलरेशन इज change in velocity by time. एक्सेलरेशन इज, हे सगळे तुम्हाला 9वी 10वीला फॉर्म्युले झाले, मी काय कुठून पाठ करून लिहित नाही. बघा, एक्सेलरेशन म्हणजे इन मराठी त्वरण. थोडं मराठीमध्ये एखादं माझं चुकेल पण लक्षात घ्या, कारण इट इज हायली इम्पॉसिबल टू एक्सप्रेस ईच अँड एव्हरी वर्ड इन मराठी. यू मे अंडरस्टूड प्रॉपरली इन इंग्लिश. एका विद्यार्थ्याचं कमेंट आलं होतं की सर थोडं मराठीतून जास्त सांगा. आम्ही सुरुवातीला थोडं मराठीतून शिकवायचा प्रयत्न करतो, तर त्यामुळं सगळा बाब आपल्याला समजणं गरजेचं आहे. नाव पहिल्यांदा आता बघा, एक्सेलरेशन या 7+2 मध्ये आहे का, नाही आहे. म्हणजे एक्सेलरेशन क्वांटिटी कशी आहे, डिराइव्ड आहे. मग डिराइव्ड क्वांटिटी कशी असेल, ती कशावर अवलंबून आहे, फंडामेंटल क्वांटिटी. किती फंडामेंटलवरती, एक किंवा एकापेक्षा अनेक. आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. व्हेलॉसिटी म्हणजे काय, स्पीड. मग दोन्हीमध्ये तुम्हाला फरक, तुम्ही म्हणा सर तिथं स्पीड म्हणता, इथं व्हेलॉसिटी म्हणता, नेमकं फरक काय, लक्षात घ्या. स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी अँड व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. पुन्हा स्केलर आणि व्हेक्टर आलं. फिजिक्स एकावर एक अवलंबून आहे. ए फिजिकल क्वांटिटी विच इज टोटली डिस्क्राइब बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड ॲज स्केलर, and a physical quantity which is described by its magnitude as well as direction is called as vector. हे नंतरच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला स्केलर व्हेक्टर होणार आहे. जसं तुम्हाला 8वी 9वीला कुठेतरी झाला असेल, सदिश आणि अदिश राशी. सदिश आणि अदिश म्हणजे स्केलर अँड व्हेक्टर. स्केलर आणि व्हेक्टर. मग इथं आपल्याला मॅग्निट्यूडच्या संदर्भात डिफाईन करायचं आहे. तर व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. बघा, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. थोडं शिकत फिजिक्स थोडं पुढचं पण शिकून घ्या. एक्सेलरेशन तेव्हाच घडतं ज्यावेळेस व्हेलॉसिटी चेंज होते. लक्षात घ्या, इफ द व्हेलॉसिटी चेंजेस एक्सेलरेशन मस्ट बी डन हिअर. विदाउट चेंजिंग द व्हेलॉसिटी एक्सेलरेशन इज झिरो. कारण फायनल व्हेलॉसिटी आणि इनिशियल व्हेलॉसिटी दोन्ही जर सारख्या झाल्या त्या दोघांची वजाबाकी किती येईल, 0. आणि 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सेलरेशन किती होईल, 0 होईल. कधी, जर फायनल आणि इनिशियल व्हेलॉसिटी कशी असेल, सारखी असेल. व्हेलॉसिटी काय झाली पाहिजे, बदलली पाहिजे. आता एक कन्सेप्ट तुमच्या डोक्यात क्लिअर झाला का, व्हेलॉसिटी बदलल्यानंतर काय घडतं, एक्सेलरेशन. इफ व्हेलॉसिटी चेंजेस एक्सेलरेशन मस्ट बी डन देअर. आता फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे शेवटी ह्या दोघांची वजाबाकी काय येईल बाबा, एक प्रकारची व्हेलॉसिटी येईल ना, भागिले टाइम. लक्षात आलं का. हे ज्यावेळेस सगळं तुम्हाला समजेल ना प्रॅक्टिसनं, तर तुम्ही विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद हे सगळं सोडवाल. मला समजून देताना थोडा वेळ लागतो आणि मला सगळ्या विद्यार्थ्यांचा IQ विचारात घेऊन, एक 99% विद्यार्थी आहे, एक 70-72% पण विद्यार्थी आहे. तर ह्या दोघाला एकत्र घेऊन शिक्षकाला शिकवावं लागतं. थोडं हुशार विद्यार्थ्याला थोडं कंटाळा येईल काय, पण त्याला पर्याय नाही. आपला जो कमजोर बंधू आहे, भगिनी आहे, तिला आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर थोडंसं आपल्याला सहन करावं लागेल. काही गोष्टी आपल्याला कंटाळवाण्या जरी वाटल्या तरी त्याला पर्याय नाही. कारण शिक्षकाला फक्त हुशार मुलं कन्सिडर करून शिकवून चालणार नाही, किंवा फक्त ॲव्हरेज मुलं विचारात घेऊन चालणार नाही. तर शिक्षकाला सगळ्या विद्यार्थ्यांच्या त्या वर्गातल्या म्हणजे IQचा सरासरी काढून त्यांना टीचिंग करावं लागतं. आणि जे हे टीचिंग संबंधित शिक्षकाला जमतं तर ते टीचिंग प्रॉपर होतं. लक्षात आलं का. तर एक्सेलरेशन बरोबर व्हेलॉसिटी बाय, म्हणजे पहा, हे समजा हे 10 आहे, 10 आणि हे 5 आहे. 10 - 5 5, म्हणजे नंबर मायनस नंबर. व्हेलॉसिटी मायनस व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी बाय टाइम.
पण आता ॲक्सलरेशन, पण व्हेलॉसिटी बरोबर काय, डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम आणि डिवायडेड बाय टाइम. हे फक्त समजून घ्या, लिहून काही घेऊ नका बाबा. माझ्या लेक्चरला एक शब्दही लिहून घ्यायचा नाही, मी परत परत सांगतोय. आणि ज्यावेळेस तुम्ही लिहून घ्यायला लागाल त्यावेळेस तुम्हाला तो भाग प्रॉपरपणे समजणार नाही. आपण लिहून घेण्यासाठी आलेलो नाहीत, आपण समजून घेण्यासाठी आलेलो आहोत. कारण समजल्यानंतर ती गोष्ट आपल्याला आपल्या पद्धतीनं पुटअप करता येते. कारण फिजिक्समध्ये न्यूमेरिकल जे आपण सोडवणार आहोत, मी जसा न्यूमेरिकल शिकवला आहे तसाच उद्याच्या परीक्षेमध्ये येईल, नीटला येईल, JEEला, अशी अपेक्षा धरू नका. मी तुम्हाला मेथड सांगेन आणि एकदा मेथड समजली की आपल्याला त्या धर्तीवरचं कुठलंही न्यूमेरिकल काय करता येईल, सोडवता येईल. जसं बघा, एखादी आपण गाडी व्हेकल शिकलो, RTO आपल्याला लायसन देतात किंवा ही अमुक अमुक गाडी ह्या माणसाला म्हणजे चालवता येते. तर याचा अर्थ असा होत नाही की तीच गाडी त्या माणसाला चालवता येते. तर त्या टाईपची कुठलीही गाडी त्या व्यक्तीला चालवता, म्हणजे 2 व्हीलरचं लायसन मिळालं तर कुठलीही 2 व्हीलर त्याला चालवता आली पाहिजे किंवा चालवता येतेच. तसं एखादं न्यूमेरिकल तुम्हाला समजलं की त्या धर्तीवरचं कुठलंही न्यूमेरिकल तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. एखाद्याला 4 व्हीलरचं लायसन दिलं आहे तर त्याला कुठलीही 4 व्हीलर टाईपची गाडी काय करता आली पाहिजे, चालवता आली पाहिजे किंवा येतेच. थोडं प्रॅक्टिस केली की अगदी तोच कन्सेप्ट इथे पण आहे. त्यामुळं समजून घेण्यावर भर द्या, लिहून घेण्यावरती अजिबात नाही. हे मी परत परत आपल्याला क्लिअर करतोय. लिहून घेणे आणि देणे ह्या संकल्पना कालबाह्य झालेल्या आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतः नोट्स प्रिपेअर करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. ही दगडावरची काळी रेषा आहे, हे समजून घ्या. तुम्हाला स्वतःलाच धडपड करावी लागेल, स्वतःलाच धडपड करावी लागेल. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः धडपड करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या पदरामध्ये फारसं यश पडणार नाही. आणि धडपड करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि मेहनत घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषय समजून घ्यावा लागेल. आणि एकदा गोष्ट, एखादी बाब आपल्याला समजली की ती सोपी वाटायला लागते. तुम्हाला 10वीचं उदाहरण मी सांगू का, तुम्हाला पटेल बघा. एक गणित सुटलं की आपल्याला दुसरं सुटतं, दुसरं सुटलं की तिसरं सुटतं. आपल्याला इंटरेस्ट निर्माण होतो. आणि पहिलंच गणित सुटलं नाही की आपण सगळं ते बंद करतो आणि काहीतरी करमणुकीचं TV वगैरे आपण पाहत बसतो. तर फिजिक्समध्ये हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर आपण समजून घेण्यावर भर द्या. मग बघा, ॲक्सलरेशन. आता डिस्प्लेसमेंट पण शेवटी एक प्रकारची काय, लेंथ आहे. लेंथ डिवायडेड बाय टाइम, डिवायडेड बाय टाइम. What is mean by displacement? Displacement means a particle move from one place to another place in a particular direction. A particle move from one place to another place in a particular direction. That is the displacement. And a particle move from one place to another place without any direction is called as distance. Distance is a scalar quantity. Displacement is a vector quantity. आपल्याला इथे आता स्केलर आणि व्हेक्टर क्वांटिटीवरती भर द्यायचा नाही, पण जसा जसा विषय आपला पुढे जाईल तसं तसं थोडे थोडे कन्सेप्ट आपल्याला कळावे म्हणून मी सांगत आहे. आपला मुद्दा इथे मेन आहे की ॲक्सलरेशन इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज फंडामेंटल ऑर डिराइव्ड. युअर आन्सर इज डिराइव्ड अँड दिस डिराइव्ड क्वांटिटी डिपेंड्स अपॉन लेंथ अँड टाइम. लेंथ अँड टाइम, बट लेंथ अँड टाइम बोथ आर द फंडामेंटल क्वांटिटीज. बघा, स्पीड कशावर अवलंबून आहे, लेंथ आणि टाईमवरती. पण लेंथ आणि टाईम कशा आहेत, फंडामेंटल आहेत. स्पीड कशी आहे, डिराइव्ड आहे. एरिया कशावर अवलंबून आहे, लेंथ इंटू लेंथवरती. पण लेंथ कशी आहे, फंडामेंटल आहे. एरिया कसा आहे, डिराइव्ड आहे. ॲक्सलरेशन कसं आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. पण ती कशावर अवलंबून आहे, लेंथ, टाईम आणि टाईमवरती. लक्षात आलं का? असे खूप उदाहरणं आपल्याला घेता येईल. ती तुम्हाला कंटाळा येईल एवढे उदाहरणं आहेत, तुम्हाला कंटाळा येईल एवढे उदाहरणं आहेत. अजून एक घेऊयात आपण उदाहरण. Now momentum. आता जरा व्याख्या वगैरे आपल्याला पाठ होतील तुम्हाला. आज काय लगेच माझ्या सारखं तुम्हाला जमेल असं लगेच अपेक्षा धरू नका. काय थोडं प्रॅक्टिसनं ह्या गोष्टी तुम्हाला इझी होऊन जातील. मोमेंटम. आता बघा, मोमेंटम ह्याच्यात कुठे आहे का? तुमचं उत्तर आहे नाही. मग ह्याच्यामध्ये जर मोमेंटम 7+2 मध्ये नसेल तर ती क्वांटिटी कोणती आहे, डिराइव्ड आहे. आणि डिराइव्ड क्वांटिटी कशावर अवलंबून असते, एक किंवा एकापेक्षा अनेक फंडामेंटल क्वांटिटीवरती. मग मोमेंटमची व्याख्या काय, मास
इंटू वेलॉसिटी, मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम इज मास इंटू वेलॉसिटी. आता माझं मोमेंटम चालू आहे बघा, मी इथून तिकडे जातोय म्हणजे माझ्या बॉडीचं मास घेऊन चाललोय, माझं काहीतरी वेलॉसिटी होते या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत. म्हणजे माझं काय घडतंय, मोमेंटम. काय घडतंय, मोमेंटम. परत स्केलर वेक्टरच्या भाषेत सांगायचं असेल तर मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. काय, वेक्टर. बघा आता मास, मासला मास आणि वेलॉसिटी काय, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. पण मासला मास आणि डिस्प्लेसमेंट काय, लेंथ आहे. काय, लेंथ. आणि टाइमला टाइम. बघा म्हणजे मोमेंटम ही क्वांटिटी कशी आहे, डिराइव्ड आहे. पण ती कशावर अवलंबून आहे, एकापेक्षा अनेक फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे मास फंडामेंटल आहे, लेंथ फंडामेंटल आहे, टाइम पण फंडामेंटल आहे. लक्षात आलं का. तर याच्या पुढचे उदाहरणं आपण अजून घेऊयात, पण आजच्यासाठी आपण इथे थांबूयात. थँक्यू. व्हेरी व्हेरी नाईस डे.